अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा आम्रपाली साबळे यांनी स्वागत व सत्कार केला। नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 बालाजी जगताप न्यूज ब्युरोची बीडीतून थेट लाईव्ह। गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार प्रशासनात होत आहे। तसेच विविध सामाजिक समस्या देखील उद्भवल्या आहेत। या विविध प्रश्नावरती शासकीय विश्रामगृह येथे चर्चा करण्यात आली। यावेळी नरेंद्र पाटील यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले। ऐकूयात त्यांच्या शब्दात नेमकी काय चर्चा झाली। तुम्हाला सिस्टम सांगतो कसं होईल ना, तुम्ही सरपंचाला विचारू नका, तुम्ही ग्रामसेवकाला विचारायचं। तुम्ही व्हिडिओला तहसीलदारला विचारायचं या ग्रामपंचायतीचं तुम्ही किती महसूल जमा केली। सरपंचाला गोत्यात आणायचं नाही आणि ती लोक ग्रामपंचायतीला नोटीस काढतील, नागरिकांना काढतील की तुम्ही महसूल का जमा केला नाही। आणि जर तुम्ही केला नाही तर तुमच्या घरावरती आम्ही ऑटोमॅटिकली करू। हे काय होईल माहितीये का, यांचं योगदान पाहिजे। सर, ग्रामीणचा विकास जर झाला, ग्रामीणमध्ये शिक्षणाची, आता मी तुम्हाला सांगते, मी एक बातमी पोस्ट करणार आहे। एक ग्रामीण भागात 2 गावं आहेत असे की त्या ठिकाणी अक्षरशः माझ्याकडे ते व्हिडिओ आले, मी स्वतः पाहणी केली, शाळेपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाहीये सर, खड्ड्यात शाळेपर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीयेत। आणि ही आपल्या बीड जिल्ह्यासाठी निंदनीय गोष्ट आहे, कारण विद्यार्थी म्हणजे जो विषय आहे आणि लक्ष द्यायला पाहिजे नाही का। तुम्ही म्हणताय बरोबर आहे। आणि त्याच्यामध्ये काय होतं की हे तुम्ही लोकांपर्यंत, शाळेला जाण्याचा रस्ता हे लोकांपर्यंत बातमी गेली पाहिजे, लोकप्रतिनिधींकडे, कलेक्टरला लेखी गेलं पाहिजे, खासदारांनी लेखी गेली पाहिजे। हे भले तरी करू या न करू, आपण तिथपर्यंत पोहोचवलं पाहिजे, तर उपयोग आहे।